आणि वसो ज्या पादे धनिकारिया स्पर्शिला तो पाद भाई ठसो ज्या हस्ते गिरिगोवर्धन उचलिला तो हस्त माथा वसो सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी। आज आपल्या या निरूपणाचा चौथा दिवस आणि चौथ्या दिवसाचं हे दुपारचं सत्र। त्या दुपारच्या सत्राच्या दिवशी आपण प्रथमतः साधनदात्याला वंदन करून सर्व साधनवंतांना या कार्यक्रमाचे आयोजक आदरणीय महंत श्री डॉक्टर सोनपेटकर बाबाजी या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांची ही कल्पना आणि त्या कल्पनेतून त्यांनी या ठिकाणी हे आपल्याला सर्वांना एकत्रित केलेलं आहे। अशा प्रकारे सातत्याने त्यांचं कार्य लेखणीच्या माध्यमातून ते सर्व समाजाला आपली लेखणी त्यांची परिचित आहे। अनुभव आटनाचा असो, विजनाचा असो किंवा एखाद्या परंपरेचा एखादा मागावा सांगायचा असेल, अशा प्रकारे वृद्धान्वय अनेक प्रकारचं साहित्य निर्मितीचं कार्य, संशोधनाचं कार्य आणि संत गाडगेबाबा विद्यापीठ या ठिकाणी अध्यासनासाठी जे आपल्याला काही तिथे मिळालेली एक विद्यापीठाच्या माध्यमातून जागा आहे आणि त्या माध्यमातून ते आपल्या समाजासाठी परमेश्वर भक्तीच्या कार्यासाठी त्याचा उपयोग करतात। आणि म्हणूनच त्या माध्यमातून आजचं हे आपलं चौथ्या दिवसाचं सत्र या ठिकाणी संपन्न होत आहे। तुम्ही सर्वजण अमरावतीकर मंडळी भाग्यवान आहात। विदर्भ देश द्वय अवताराचं संविधान आमच्या स्वामींनी सुद्धा अमरावती जिल्हा आणि श्री गोविंदप्रभू बाबा यांनी सुद्धा अमरावती जिल्हा या उभय अवताराच्या या प्रसन्न मनोधर्माने वस्ती या ठिकाणी झालेली आहे। आणि म्हणून श्री प्रभू बाबांना या विदर्भ देशामध्ये या प्रांतामध्ये विशेष करून आपलं 125 वर्ष राज्य या विदर्भ देशात या अमरावती जिल्ह्याच्या सहवासात आणि म्हणून अशा या अवताराने पुनीत झालेलं, पावन झालेलं हे शहर आहे। इथेही श्री कृष्ण महाराजांचा संबंध झाला। त्याचबरोबर श्री गोविंदप्रभू बाबा सुद्धा अमरावती परिसरात आजूबाजूने स्थान आहेत आणि माता खिडकीला सुद्धा श्री प्रभू बाबांचा उल्लेख आहे। आणि अशा प्रकारे श्री प्रभू बाबा आणि श्री कृष्ण चक्रवर्तींचे सुद्धा इथं स्थान आहे। अशा या पावन पवित्र भूमीमध्ये श्री स्वामींचा असलेला विचार तुम्हा आम्हा सर्वांसाठी तो उपयुक्त आहे। ज्या विचाराने एकमेकाप्रती आपलं धर्म वृद्धी होत असते, त्या धर्मवृद्धीसाठी आपल्याला शास्त्र मागील अवलोकन करणे गरजेचे असते। कारण त्याला सिंहावलोकन असं म्हणतात। ज्यावेळेला काही सिंहाला आजारपण प्राप्त होते आणि मग त्याला चाहूल लागते की आता आपला कुठेतरी शेवट होणार आहे आणि म्हणून तो असं म्हणतात का सिंह हा नेहमी आपल्या पाठीवरती असलेली वेणी त्याला पुन्हा पुन्हा मागे पाहतो, व्यवस्थित आहे का नाही, का ती तुटणार आहे, त्यातले काही केस घडले का काय। आणि म्हणून ज्या ज्या वेळेला ती वेणी अशी कमी कमी होत जाईल किंवा तिला तुटसाण होण्याचा प्रयत्न होईल, त्यावेळी लक्षात येते की आपला आता शेवट होणार आहे। अशा प्रकारे काही मागचं अवलोकन असते आणि त्या मागच्या अवलोकनाला आपण पुढे नेत असतो। काही मागील मागावा म्हणतो आपण त्याला। जसं आज आपल्यासाठी हे शास्त्र परंपरा आहे, ही ज्ञान परंपरा आहे आणि या ज्ञान परंपरेला आपण पुढे नेत असतो। अशा प्रकारे स्मृतिस्थळ ग्रंथ हा आपल्यासाठी एक प्रकारे पूर्वजांची ही ठेव आहे। आणि म्हणून आजच्या या चौथ्या दिवसाच्या सत्राला आपण सुरुवात करूया। केशव पंडित बोलना भाषा भेद कथन, केशराज बास आणि पंडित बास। एक दिशी प्रस्ताव्यानुरूप भट्टवासी म्हणितले
केशवदयाशी संस्कृत सरळी आणि पंडिताशी संस्कृत मराठीया सरळी ऐसा अनुवादू केला. भाषेविषयी केशवराज भास्कर विद्वान पंडित होते आणि दामोदर पंडितही पंडितच होते. तर काही वेळेला व्यक्तीमध्ये काहीतरी कमी अधिकपणा असतोच. कोणाला कोणत्या भाषेमध्ये, कोणाला कोणत्या विषयामध्ये त्याचं त्यामध्ये प्रावीण्य असते. तसं आचार्य निवड करत असताना केशवराज भाषांचं संस्कृत फार अस्खलित आणि अत्यंत महत्वपूर्ण त्यांचं जे व्याख्यान त्या संस्कृत विषयी असलेला पकडा. परंतु दामोदर पंडितांचं आणखी आगळे पण सांगतात आचार्य की दामोदर पंडित तर संस्कृतचे सरळी असूनच त्याबरोबर मराठीची सुद्धा त्यांना चांगल्या प्रकारची सरळी होती. चांगल्या प्रकारचं त्या मराठीमध्ये त्यांच्या ठिकाणी असलेलं ते मराठीचं व्यापक स्वरूप होतं आणि म्हणून पंडित भाषांच्या ठिकाणी उभय अंगाचं कर्तृत्व त्या ठिकाणी दाखवतात. विजनी पंडिता गीत गायनी निषेधू. आता ही स्मृती सन्निधानात सुद्धा स्वामींनी गीताचा निषेध केलेला आहे. पण त्या गीतामध्ये समजा काही अनुताप, निर्वेद, अनुशोच, आर्त काहीतरी दुःख असेल, निर्वेद असेल, आपल्या कर्मणास योग्यता होत असतील तर त्या गीताचाही स्वीकार असतो. परंतु त्या गीतामध्ये तसलं जर कुठलं काव्य नसेल किंवा काही सदोषता असेल, काही वेळेला ते गीत सुद्धा दोषरूप असतात. आणि म्हणून गीत हा एक शृंगाराचा भाग आहे. शृंगार, हास्य, करुणा, रौद्र, वीर, भयानका, विभत्स, अद्भुतम, शांती हे नवरस आहेत. या नवरसाने युक्त असं काव्य शृंगार युक्तत्वी काव्य केले जातात आणि त्या शृंगार युक्तत्वी काव्यामुळं त्या काव्यामध्ये कुठल्या तरी प्रकाराने रजरूप तमरूपता त्यामध्ये सामावलेली असते, त्रिगुणात्मकता असते. जागा नसली तर पुढे पुढे आहे बरं, जागा इकडे भरपूर रिकामी आहे. काही मंडळीला मागे जागा नसेल तर बायांनी सुद्धा पुढे बसू शकतात. तर त्या काव्यामध्ये शृंगारिकता असते आणि शृंगारिकतेचं काव्य त्यामध्ये आपल्याला निर्वेद, अनुताप, अनुशोच अशा प्रकारे जर उत्पन्न होत नसेल तर ते काव्य आपण गायला नको आहे, अशा प्रकारचा काही त्यामध्ये निषेध असतो. म्हणून पंडित भाषांना काही वेळेला आचार्यांना त्या गोष्टी त्या मान्य होत नाही आणि आचार्य त्यांना निषेध करतात की एखाद्या वेळेला काही गायन केलं तो भाग वेगळा, आपण सदा सर्वदा त्या गीतावरती भर देणे आणि म्हणून आचार्य त्याचा निषेध करतात. पंडित भाषी गीत मातूचा ठाई बहुत भरू दिदला. आता थोडं काही एखाद्या वेळेला म्हटलं तर त्याविषयी ती गोष्ट समजा सहजपणे काही वेळेला त्यामध्ये सामावून जाते. पण नेहमी नेहमी त्या एखाद्या गोष्टीचं गायनामध्ये त्यामध्ये लक्ष घालणं, त्यामुळे अनेक प्रकारे समजा आपले विधी ठाकतात. आणि मग जे यथास्थित स्मरणाचा विधी असेल, निमित्त विधी असेल, शास्त्र चर्चा असेल, अशा वेळेला आपण एकाच विधीला धरून ठेवू आणि बाकीचे विधी ठाकले जातील, हा त्यामागचा काय आहे, हेतू आहे. म्हणून पंडित भाषांच्या ठिकाणी ते नेहमी नेहमी ते गीत गायन करण्याची त्यांना सवय लागली आणि मग विजनी बैसती आणि धुवा ओवी चौपदी गीत ऐसे आवडे ते म्हणते. त्यांना ते काव्य करायचं, म्हणायचं, वेगवेगळ्या पद्धतीचा आलाप त्याला द्यायचा. म्हणून भट्टोबासांना नेहमी नेहमी ते ऐकायला मिळालं आणि म्हणून एक दिवशी विजनी बैसोनी गात असती तव भट्टोबास विजने पडताळीत आले तव तया ते गाता ऐकिले. भट्टोबाशी म्हणितले पंडिता आजी लागोनी तू गीत गाऊ नको गा. गोसावी वारिले असे गीत विखो म्हणवणे तै लागून पंडित बास न गाती ऐसा नेमू केला. पंडित बासांना त्या दिवसपासून आचार्यांनी सांगितलं की तुम्ही नेहमी नेहमी विजनाला सत्वस्थ स्थिती असते, स्मरण करावं, काही मनन करावं
चिंतन करा, काहीतरी आध्यात्मिक समजा तत्वज्ञान सिद्धांताची आठवण करा, पण तुम्ही नेहमीच समजा गीत गायन करता तर तुम्ही आजपासून काय करा, गीत बंद करा आणि बाकी आपले इतर विधी करा. शेवटी गुरु आज्ञा म्हणून पंडित दासांनी गीत गायन करा बंद केले. परंतु पुन्हा आचार्यांनीच त्यांना अनुज्ञा दिली पुढच्या स्मृतीमध्ये. तथा गीत गायन अनुज्ञा एक दिशी पंडित दास विजने बैसले असती, तव भट्टोबास विजने पडताळीत पडताळीत तेथे आले. पुन्हा भट्टोबास एक दिवशी सर्व गुरुकुळातील मंडळी विजन स्थळाला एकांतात बसलेली आहे आणि भट्टोबास त्या सगळ्यांना अवलोकन पाहण्यासाठी क्रमाक्रमाने एकेकाच्या ठिकाणी जाऊन बघतायत की हे व्यवस्थितपणे विजनाचा विधी करतात का नाही करत, किंवा एखाद्या अन्य वार्तेमध्ये गुंतलेले आहेत का, कोणी निद्रा घेते आहे का, कोणी वेळ वाया घालते आहे. अशा प्रकारे एक परीक्षक, आपले गुरु हे सुद्धा परीक्षक असतात, परीक्षा घेतात आणि त्या परीक्षेला पास होणं, त्या परीक्षेच्या कसोटीत उतरणं, त्यासाठी आपल्याला त्या प्रकारची सुद्धा आपली तयारी असावी लागते. आणि म्हणून पंडित दासांना पुन्हा समजा त्या विजनाच्या ठिकाणी जाऊन आचार्य त्यांची पडताळणी करतात. तयाची दृष्टी चुकवणी मागा उभे ठाकले. भट्टोबास पुन्हा गेले विजनाच्या ठिकाणी आणि त्यांचं लक्ष नाही भट्टोबासांकडे आलेले आहेत म्हणून, आणि भट्टोबास त्यांच्या मागे जाऊन उभे राहतात. जसे स्वामी त्या मंगरुळला गेलेत आणि चांगदेव भट्ट म्हणतात की हे श्री चांगदेव रावळाची गुंफा, हे श्री गुंडम रावळाची गुंफा. तिथे जसे स्वामीच मागेच उभे आहेत आणि मागून त्या भक्ताचे शब्द ऐकतायत. शब्द ऐकून स्वामी संतुष्ट होतात. संतुष्टच होत नाही तर मुखातून स्वामींच्या सूत्र उदयाला येते, आईशे होय आईशे म्हणजे हो. असंच असलं पाहिजे की ज्या क्रियेतून देव आठवला गेला पाहिजे. चांगदेव भट्ट छोटासा आहे, ते क्रिया करतोय, खेळ करतोय, पण खेळ खेळीचे तो ऐसाची खेळीचे की ज्या गोष्टीमुळे तुम्हाला देव आठवेल, ज्या क्रियेमध्ये ईश्वराची आठवण होईल, आणि म्हणून आयशे होय असंच असलं पाहिजे. आणि आयशेची म्हणजे हो, अशाच प्रकारचं वाक्य ब्रीद तुमच्या मुखात असलं पाहिजे की ज्यामध्ये ईश्वरही संतुष्ट होतात. वास्तविक तो त्यांचा खेळ आहे, पण खेळालाही त्या ईश्वराचं रूप आहे. किती त्यामधली असलेली एक त्या भक्ताच्या ठिकाणी म्हणजे चांगदेव भट्टाच्या ठिकाणची एक आवडी. खेळ तर खेळताय, परंतु त्यामध्ये देवाचं नाव घेत आहे. म्हणून स्मरणामध्ये इतर विधी येत नाहीत, पण इतर विधीमध्ये स्मरण मात्र येत असते. स्मरणामध्ये नुसतं बसलं एका ठिकाणी स्मरणच घडेल, पण एखादा व्यापार करत असलो आपण किंवा एखादी क्रिया करत असलो त्यामध्ये निश्चित अंतःकरणात आपण स्मरण करू शकतो. तसं इथं सुद्धा स्वामी जसे तिथे मागे उभे होते त्या मंगरुळला, तसं इथे भट्टोबास पंडित दासांच्या मागे उभे आहेत. आणि मग पंडित दासांना माहित नाहीत की आचार्य आलेले आहे म्हणून, मग ते मागे उभे राहिले. तव पंडित दासाशी थोर दुःख भरले असे, दुःख करीताती आणि देवीची हा गीत म्हणताती. त्या ईश्वर वियोगास्तव परमेश्वराच्या भावनेतून त्यांना उचंबळ निर्माण झालेला आहे आणि ते त्या ठिकाणी भावनिक होऊन गीत गायन करतात आणि अंतःकरणपूर्वक ते शब्द आपल्या मुखातून काढतात. ते शब्द गीतामध्ये ते म्हणतायत. जिथे ज्या वेळेला आचार्यांनी सांगितले की तुम्हाला आता गीत गाता येणार नाही, परंतु नाही म्हटल्यावर सुद्धा पुन्हा त्यांना तो त्यांच्या ठिकाणी असलेला जो गुण आहे, एक कला असते, ती कौशल्याचा जो एक गुण असतो अंगामध्ये, तो माणसाला स्वस्थ बसू देत नाही. असं म्हणतात ज्याचा जो गुण तो त्यास अधिक बाधी. एखाद्याचा एखादा गुण असतो, चांगला असला तरी तो त्याला स्वस्थ बसू देत नाही, वाईट असला तोही त्याला स्वस्थ बसू देत नाही. कारण तो शेवटी गुण आहे तर एक अवगुण आहे, परंतु तो त्याच्या ठिकाणी बांधलेला असतो, तो त्या गुणाशी एकवटलेला असतो. कारण त्यांनी ती निष्पन्न केलेली आपल्या ठिकाणची कळा आहे आणि म्हणून त्याला ती सादर करावी असं वाटते. काही चुकलं तर पटकन त्याला ते सांगावं असं वाटते. अशा प्रकारे हा एक गुण आहे पंडित दासांच्या ठिकाणी गायन करायचा आणि काव्य तयार करायचा गुण आहे. परंतु त्या काव्यामधून सुद्धा देव कसा आठवता येतो आणि त्या देवाचं समजा स्तुतीस्तवन कसं करता येते
त्या ओवींमधून त्यांनी ते प्रगट केलं. मग ते ओवी गायला सुरुवात झाली आणि मग पंडित बास त्या गीतामधून म्हणतात, आनिका बोलना लोन लागो श्रवणा रूप तरी नयना आवडो तुझे. ते त्या ठिकाणी देवाची स्तुती करत असताना की असं म्हणतात की माझं जे मन आहे कुठल्या दुसऱ्या क्रियेच्या ठिकाणी वेचायला नको. अन्य वार्ता असतील, निषेधाचं आचरण असेल किंवा दुसऱ्या ठिकाणी माझं मन जे आहे हे गुंतायला नको. म्हणून ते स्वतः प्रार्थना करतात देवाची की माझं मन अनेक बोलना लोन लागो श्रवणा, कुठल्या या अन्य वार्तेमध्ये कुठल्या अन्य श्रवणामध्ये माझं मन नाही लागायला पाहिजे. ती प्रार्थना करतात की आपण जशी देवाला प्रार्थना करावी की अशा प्रकारचं माझ्याकडून अनुचित प्रकारचं काव्य, अनुचित प्रकारचं श्रवण मला घडू नये. तसं ते म्हणतात की या सृष्टीमध्ये सर्व काही आहे, ही सृष्टी जी रचलेली आहे या सृष्टीमध्ये सर्व समावेशकता आहे. परंतु त्या सृष्टीमध्ये वावरताना त्या ठिकाणी माझं जे मन आहे की कुठल्या वाईट विचाराकडे जाऊ नये, कुठल्या वाईट शब्दाच्या कानाला माझे ते शब्द कानाला पडू नये. आणि म्हणून स्वतःच प्रार्थना करतात, आनिका बोलना लोन लागो श्रवणा रूप तरी नयना आवडो तुझे. माझ्या नयनाला डोळ्याला फक्त तुझं रूपच डोळ्यासमोर आलं पाहिजे. त्या रूपाच्या माध्यमातूनच मला तू आठविला पाहिजे. तू परदैव येतुले जाणे बहुते विघ्ने जाकलीती. माझं जे परदैव आहे, माझं जे ईश्वर हे अधिष्ठान आहे ते तूच आहेस. मला बहुत विघ्नांनी जाकलून टाकलेलं आहे. काही वेळेला मनुष्याला अनेक विघ्न अडथळे निर्माण होतात. मनुष्य हतबल होतो आणि हतबल होऊन तो कधीतरी देवावर उदास होतो. आणि मग उदास झाल्यामुळे असं वाटते की आता आपण काय उपयोग आहे देवदेव करून. परंतु पटकन जीवाचा स्वभाव असतो की दुसऱ्यावर ठेवून द्यायचं. तो ईश्वरावरच नाही तर प्रत्येक वेळेला दुसऱ्यावरच आपली बाजू मांडून देत असतो. म्हणून स्वामी सुद्धा असं म्हणतात की त्या ठिकाणी आपल्या करो आवडे तेची करी पाठी पुढला वरी ठेव. या जीवाचा असा स्वभाव आहे की आपल्याला करायचं तेच तो करत असतो. पण काही थोडंफार चुकलं मग पटकन आपल्याला पुढच्यावर तो दोष देऊन आपण मोकळा होतो. अशा प्रकारे इथं आपल्याला विघ्न निर्माण होतात आणि त्या विघ्नामध्ये आपण होरपळून जातो. परंतु मी अनेक विघ्नांनी जरी समजा त्या ठिकाणी होरपळून गेलो असेल, परंतु तू माझं परदैव आहेस, तू माझी माऊली आहेस. परमेश्वरा तू माझा सर्व साक्षी सर्व करता आहेस. जीवे मी काही न विसंबे तुझं हेच द्यावे मज गोविंद राजा. अशा विघ्नाच्या प्रसंगात सुद्धा मी तुला कधी विसरलो पाहिजे नाही, मला तुझा कधी विसर झाला पाहिजे नाही, हे मला तू दे. हेच मी तुला मागणं मागतो. निरंतर करी मी तुमचे स्मरण, ऐशेची योगा माझी या म्हणा गोविंद राजा. माझं अंतकरण सदा सर्वदा तुमच्या स्मरणामध्ये लीन राहिलं पाहिजे. सदा सर्वदा तुझी मला आठवण झाली पाहिजे. हेच माझं मागणं आहे. श्री गोविंद राजा म्हणजे परमेश्वराला ते असं म्हणतात. आणि की बुजविता डिंबण बुजावे माये लागी रोवे ते काही अपराधी. एखादं बालक असते, ती आई अंचून रडत असते. मग आता समजा त्याची आई त्याला दिसत नाही म्हणून ते बालक रडते, तर ते काही व्यर्थ पण आहे का? आईसाठी रडते ते काही वायपट आहे का? त्याला ममता आहे, आईविषयी लढा आहे, आईचा त्याला लढा लागलेला आहे. आणि एखाद्या वेळेला आई नाही दिसली, समोर किती बाया दिसल्या की तो तोंड पाहतो माझी आई आहे का? तेव्हा त्याला त्याची आई दिसत नाही, मग तो रडायला सुरुवात करतो. म्हणून आणि की बुजविता, दुसऱ्या 4-4 बाया जातात त्याला जवळ घेण्याचा प्रयत्न करतात, पण तो काही रडणं थांबवत नाही, तरी तो रडतच असतो. म्हणून ते डिंब म्हणजे मुलगा लहान, ते न बुजावे, ते ऐकत नाही रडल्यावर. माये लागी रोवे ते काही अपराधी. आईसाठी रडते ते काही अपराधी बालक आहे का? ते त्याच्यासाठी आईसाठी ते रडते आहे, ते त्याचं यथार्थ पण आहे. तसं मी सुद्धा माझ्या देवासाठी मी रडतो आहे. हे ईश्वराचं मला अच्युत पद प्राप्त झालं पाहिजे, मला ईश्वरच प्राप्त झाला पाहिजे. म्हणून माझी सेनशंडी आर्त दाणी नागदेवा स्वामी श्री चक्रपाणी. म्हणून देवा तुम्ही माझी आर्त, तुम्ही माझ्यावरचं लक्ष, से म्हणजे लक्ष, तुम्ही माझं लक्ष नेहमी माझ्यावर असू द्या. तुमचं लक्ष माझ्यावर असलं तर माझं साधन चरित होईल,
माझा धर्म माझ्या ठिकाणी यथार्थपणे राहील, आणि म्हणून अशी ती मागणी देवाला त्या शब्दामधून ते वाढवतात. नागदेवा स्वामी श्री चक्रपाणी, नागदेवाचा स्वामी की ज्या नागदेवाने स्वामींना वश केलेला आहे, असं चक्र धारण केलेले श्री चक्रधर स्वामी, ज्ञान चक्र शक्ती चक्र ज्या परमेश्वराच्या स्वरूपामधून ते त्यांच्या कार्यामध्ये अवतीर्ण झालेला आहे आणि जीवाचं उद्धरण करत आहेत, असे स्वामी श्री चक्रधर महाराज, तुम्ही माझ्यावर सतत कृपा करावी, तुमचा सन्निधानाचा मला आश्रय असावा, अशा प्रकारचं काव्य रचना ते आपल्या शब्दातून करतात. ते श्री नागदेवाचार्य मागे उभे राहून ऐकतात. आयसा गीतू निर्वेद पूर्वक गायला, तो भट्टोबाशी उभया ठाकुनी अवघाची ऐकिला. मग ऐसे पुढा येऊनी म्हणितले, पंडिता आजी लागुनी तुझं गीत गावयाशी अनुज्ञाला. गोसावी म्हणितले असे, ए भिंती विकारू व्हावा, तरी देमतीयेशी गीत गाता विकारू व्हावा. आयशी श्रुती उच्चारून भट्टोबाशी अनुज्ञा दिलेली. भट्टोबासांनी पंडित दासांना गीत गायन करण्याची अनुज्ञा दिली, पण त्यामध्ये त्यांनी आपले शब्द उच्चार केले स्वामींच्या श्रीमुखातले, की स्वामी म्हटले की देमती सन्निधानामध्ये होती आणि त्या देमतीच्या ठिकाणी गीत गावं तिला सुद्धा देव नाही म्हटले होते. पण जेव्हा देमतीचं स्वामींनी गीत ऐकलं, देमतीला सुद्धा म्हणतात की या भिंतीशी विकारू तर देमतीशी विकारू. या देमतीच्या गीतामध्ये निर्विकार असलेले हे काव्य आहे. ही रचना अशी आहे, कुठलाही रजस्तमाचा भाग त्यामध्ये नाही. निर्गुण परमेश्वराची गोडी त्या गीतामध्ये आहे आणि म्हणून तिला गीत गावयाची अनुज्ञा दिली. तेच अनुबंध या गीतामध्ये आचार्य लावतात की अशा प्रकारे देवाची मार्गाची प्रीती आवडी अशा प्रकारे त्या गीतामधून प्रगट होईल आणि ते गीत श्री नागदेवाचार्य या ठिकाणी गाण्यासाठी पंडित दासांना अनुज्ञा देतात. एरवी ज्या गीतामध्ये कुठल्याही प्रकारे निर्वेद अनुताप अनुशोच नाही किंवा त्यामध्ये देवा मार्गाची प्रीती आवडी नाही, सौजन्य नसेल, ते ईश्वर भक्ती विरहित एखादं काव्य असेल किंवा रजरूपी तमरूपी काव्य असेल तर ते दोषरूप काव्य एकाच्या मुखातून अनेकापर्यंत पोहोचेल. आणि म्हणून स्वामींनी काही ठिकाणी रवळद्याला म्हटले होते की तुझा निर्वंश होय. तो म्हणतो की जी माझे गीत कैसे झाले, तुझा निर्वंश होईल ऐसे झाले, की ज्यामध्ये नरक निष्पत्ती होणार आहे त्या शब्दामध्ये नरकाची निष्पत्ती होईल. आणि अशा प्रकारची जर शब्दरचना असेल तर त्या शब्द रचनेमध्ये त्या शब्दाचंही ज्ञान असलं पाहिजे. तो यमक त्या ठिकाणी त्या प्रकारची शब्द रचना त्या ठिकाणी जुळवता आली पाहिजे आणि आपण काय शब्द रचना करतो याचंही त्याला त्या शब्दाचं यथार्थ ज्ञान असलं पाहिजे. म्हणजेच त्यामध्ये आपण यथार्थपणे ती शब्द रचना करू शकतो. नाहीतर ज्या गंधर्व देवता असतात, ज्या गायन कला करणाऱ्या असतात, त्यांना सुद्धा काही वेळेला त्या चुकीच्या गोष्टीमुळे चुकीच्या काव्यामुळे क्षोभ उत्पन्न होतो आणि मग त्यावेळेला त्या दुःखरूप त्या ठिकाणी तो भाग आहे, जो क्षोभरूपतेचा भाग आहे, तो त्या काव्यामध्ये आपल्याला जसं निर्वंश होय अशा प्रकारचं दुःख सुद्धा त्या गायनातून उत्पन्न होऊ शकते. आणि म्हणून इथे जे निर्गुणतेचं काव्य आहे ते आपण गायन करावं. कारण स्वामींनी सुद्धा सांगितलं की देवगीती गाव नेणी जेगा पांड्या. देवगीती म्हणजे देवाचं जे गीत आहे ज्याला गाता येईल, म्हणजेच ज्याच्या ठिकाणी तो निर्वेद अनुतापपूर्वक ज्यामध्ये निर्गुण प्रकारचं जे गोडी आहे ती प्राप्त होईल त्याने ते गावं. म्हणून गीताला विखोई म्हटलंय आणि गायलाही सांगितलं, पण त्यामधलं मर्म समजेल त्याने ते रचना करावी आणि त्याने ते गावं. दोष उत्पन्न होत असेल तर ते दोषरूपी काव्य आपण निष्पन्न करू नये किंवा तशा प्रकारची काव्य रचना करू नये. तथा गायन श्रवणे ब्राह्मणा अनुसरणे हाकारा म्हणणे. एक दिवशी पंडित बास धुवा म्हणत होते, तो ऐकोनी एके ब्राह्मणे भिक्षा केली. भट्टोबासापाशी घेऊन आले, अवघी व्यवस्था सांगितली. ते ऐकून भट्टोबाशी म्हणितले, पंडिताचे गीत ते माझे हाकारे गा. काही वेळेला एखाद्याला त्या गीतामधून सुद्धा निर्गुणतेची गोडी त्याला असल्यामुळं अंतकरणाला ते प्रभावित करतात आणि म्हणून पंडित दासांनी
ते गीत गायन केलं. एक ब्राह्मण तिथून त्या ठिकाणी चाललेले आहे, त्यांनी ते गीत ऐकलं आणि ऐकल्यानंतर त्या गीताच्या ठिकाणी ते भाव विभोरून ते वश झाले आणि ते वश झाल्यानंतर पंडित बासांसोबत आचार्यांच्याकडे आणलं आणि मग ते अनुसरले. केवळ त्या गीताच्या संयोगाने त्यांना अनुसरण घडलं आणि आचार्य म्हणतात की हे पंडित बास, या धर्मरूप गोष्टीसाठी पंडिताचे गीत ते माझे हाकारेगा. गीताने सुद्धा त्यामध्ये धर्मरूप ओलावा निर्माण होऊ शकतो असंही काही काव्य असते. ते काव्य पंडितबास निर्माण करतात आणि लोकांना स्वामींच्या भक्ती मार्गाचा वेध लावतात, आवडी उत्पन्न करतात आणि म्हणून ते पंडिताचे गीत जे आहे ते निर्मळ नसून ते माझे हाकारेगा. या ईश्वर मार्गाची उद्धरण परंपरा पुढे नेणारे असे हे शब्द पंडितबासांचे आहेत, अशी स्तुती भट्टवास पंडितबासांची करतात. नाथोबा आव्हानी कटक देमायसाचे भेटीशी जाणे. नाथोबास हे स्वामींचे फार आवडते पुरुष होते, कारण नाथोबासाला कोणतंही जरी काम देवाने सांगितलं असेल तर नाथोबासांनी कधीच ते नाकारलं नाही. रात्र नाही पाहिली, दिवस नाही पाहिला, जेव्हा स्वामी काही शब्द उच्चारतील लगेच स्वामींच्या शब्दाला ते तयार व्हायची सेवा करण्यासाठी. आणि म्हणून मंडळी तू येथीचा अवयव किंवा मंडळी नाथोबासाला स्वामींनी हे प्रासादिक नाव ठेवलेलं होतं. तर कटक देवगिरीला देमाईसांची भेटीशी जाणे. एक वेळ नाथोबा हिंडत हिंडत कटक देवगिरीशी गेले. कटक म्हणजे जिथे देवगिरीचं सैन्य राहत होतं, राजधानी होती त्या काळात देवगिरीचा किल्ला वेरूळच्या जवळ, आज त्याला दौलताबाद असं म्हणतात. त्यावेळेला हा कटक देवगिरीचा किल्ला, त्या देवगिरीच्या किल्ल्यावरती महादेव राजा राज्य करत होता. तिथे त्या यादव कुळाची परंपरा, शिंगणदेव राजा, कान्नरदेव राजा, शिंगणदेव राजा, कान्नरदेव, आमनदेव, महादेव, रामदेव अशी त्या राजाची परंपरा आहे. आणि मग त्या ठिकाणी संपूर्ण राज्यकारभार त्या महाराष्ट्र देशाचा देवगिरीहून चालायचा. तर तिथे आमचे स्वामी सुद्धा त्या देवगिरीच्या परिसरामध्ये बऱ्याचशा काळ राहिले. स्वामी वेरूळला राहिले, त्या जवळच वेरूळ क्षेत्र आणि त्या ठिकाणी संपूर्ण जे राजे महाराजासारखे असलेले मांडलिक राजे, उपराजे ते स्वामींकडे सगळे वेधले होते, आकर्षित झाले होते. अशा प्रकारे नाथोबा सुद्धा त्या कटक देवगिरीला जायचे. मग एक दिवशी नाथोबा हिंडत हिंडत कटक देवगिरीशी गेले. तेथ कटककारा देमायसा आणि वंकीशी श्रवण केले. त्या कटक देवगिरीला देमायसा नावाच्या बाई होत्या. त्यांना श्रवण केले म्हणजे अनुग्रह दिला, उपदेश दिला. आणि वंकी नावाचा एक मनुष्य होता तिथे, त्या वंकीला सुद्धा उपदेश दिला. एक शिष्य आणि एक शिकेल असे दोन त्यांना प्राप्त झाले नाथोबासांना. नाथोबास हे साधे भोळे होते, परंतु भक्ती पुरस्कृत अत्यंत धर्मनिष्ठ असलेले नाथोबास, त्यांना तिथे गेल्यानंतर दोन शिष्य प्राप्त झाले कटक देवी. तेही काही संपादू आदरिले तव ते नाथोबा नेगतीची, तेही आग्रह केला. मग नाथोबाय म्हणितले द्यामा मी हे आमचे भट्टोबासाशी दे. नाथोबासांनी त्यांना काही हितोपदेश केला, त्या दोघांनी उपदेश घेतला. आता आपले गुरु झाले म्हणून त्यांनी काही वस्तू द्यायचं ठरवलं. आपल्या गुरुला आपण काही दिलं पाहिजे बा, म्हणून त्या दोघांनी त्यांना वस्तू द्यायचं ठरवलं. परंतु ते म्हणतात हे वस्तू मला लागत नाही, कारण निरपेक्ष असलेले व्यक्तिमत्व नाथोबा जे होते ते निरपेक्ष होते.
त्यांना काही अपेक्षा नव्हती कशाची. मग ते म्हणतात ठीक आहे, मला तर लागत नाही, पण आमचे गुरु आहेत भट्टोबास, ही वस्तू त्यांच्या उपयोगी जाईल, त्यांच्यासाठी मी घेऊन जातो. मग म्हणून त्यांनी ते वस्तू घेतली. मग देमाईशी म्हणितले, हा बा भट्टोबास ते कवन. मग तुम्ही ज्या भट्टोबासांचं नाव घेता ते भट्टोबास कोण आहेत? ना ते आमचे वडील, आमच्यापेक्षा ते ज्येष्ठ आहेत. इथे वडील शब्दाचा अर्थ वडील म्हणजे नात्याने वडील नाही, वडील म्हणजे मोठा. आपल्या पूजावसरामध्ये सुद्धा वडील शब्द आलेला आहे सूत्रपाठामध्ये ना. रात्री वडील असे मोठी आहे म्हणजेच अजून भरपूर रात्र आहे, आणि म्हणून स्वामी कदाकाळी पौळ स्वीकारायचे नाही तर निरूपण करायचे. अशा प्रकारे वडील म्हणजेच आमच्यापेक्षा मोठे असलेले, आमच्याहून ज्येष्ठ असलेले आमचे गुरु आहेत. तेही म्हणितले तर ते आम्हा भेट व्हावे. ती देमाईसा इच्छा व्यक्त करते की तुमच्या गुरूंची आमची भेट करून द्या. नाथो वाये मानिले. मग तेथोनी भट्टोबासापाशी निंबेयासी आले. भट्टोबासाशी भेटले, मागील वृत्तांत सांगितले. मग भट्टोबासा ते प्रार्थिले, भट्टोबाशी मानिले. मग भट्टोबासाशी घेऊन कटकाशी आले. देमाईसाशी भट्टोबासांची भेटी झाली, आणि मग देमाईसांना त्या ठिकाणी भट्टोबास आल्यामुळे देवगिरीला वेरूळला त्या ठिकाणी त्यांची भेट झाली. अशा प्रकारे त्या देमाईसांनी भट्टोबासांना बोलवण्याचा आग्रह घेतला. मग त्या ठिकाणी भोजनाचा त्या ठिकाणी त्यांनी आग्रह घेतला. मग देमाईशी समस्त भिक्षुकासहित भट्टोबासा ते अभ्यागताशी प्रार्थिले. आता भट्टोबास आले, मग आता सगळ्यांना आपण आपल्या ठिकाणी भोजन द्यावं अशी देमाईसाची इच्छा. आग्रहपूर्वक दंडोत घातला. मग भट्टोबाशी मानिले. देमाईशी अवघी आयती केली, पांती झाल्या, अवघ्याशी वाढिले. भट्टोबासाशी ताट केले. देमाईशी विसरोनी भट्टोबासाचा ताटी तूप म्हणून करडेल वाढिले, आणि मग दंडोत घातले. देमाईशी भट्टोबासाच्या ताटापाशी बैसली. भट्टोबास जेविता ती तो देमाईसाशी करडेलाची घाणी आली. तिथे ऐशी पाहती तो ते करडेल जेवित असती, आणि ते पोळली. भट्टोबासांना तिने ठरवलं की तेल आणि तूप दोन्ही वस्तू ताटाच्या जवळ ठेवल्या. चांगल्या प्रकारचं तूप, चांगल्या प्रकारचं तेल असा ताटाच्या ठिकाणी वाढण्यासाठी दोन्ही वस्तू जवळ होत्या, परंतु तूप न वाढता त्यांनी तेल वाढलेलं आहे. आता ज्या पोळीवरती तूप वाढावं त्याच्यावर तेल वाढलं, आणि ते तेल वाढल्यामुळं त्यांना काही देमाईसाला माहित नाही, आणि भट्टोबा जेवत आहेत, आणि म्हणून त्या समोर वाढण्यासाठी येऊन बसतात. वाढण्यासाठी आल्यानंतर देमाईसाला त्या करडेल तेलाची वास आली, घाणीची वास आली. म्हणजे त्या ठिकाणी मी यांना तेल तर नाही वाढलं असं म्हणून त्या तेलाचा थोडा वास आला. तेथ ऐशी पाहती तो ते करडेल जेवित असते, आणि ते पोळली. पाहते तर खरोखर तेलच वाढल्या गेलं तुपाऐवजी. आणि मग आहा बा सांगती ना कैसे, मी विसरून तुम्हाशी तुपची विसरोनी तूप म्हणून वाढिले. देमाईसा म्हणतात की मी अशी विसरली, त्याला तुपाच्या ऐवजी तेलच वाढलं तुम्हाला, म्हणून बहुत दुःख करू लागली. मी एवढं तुम्हाला आग्रहपूर्वक भोजनाचं निमंत्रण दिलं, आणि तूप वाढायचं सोडून तेल वाढलं, दुःख करायला लागल्या. आहा ऐसे म्या काही केले, देवीची तूप वाढिले. भट्टोबास जेवीत असती, मागवते ती तैसीची म्हणते. पुन्हा पुन्हा त्या दुःख करायचे की माझ्याकडून कशी चूक झाली की मी तुम्हाला तूप वाढायला पाहिजे तर तेल वाढलं. कटकट भट्टो सांगते ती का. पुन्हा ती शेवट जेवता जेवता म्हणते की खरंच एवढी मोठी चूक माझी झाली, मला तुम्ही सांगायला पाहिजे होतं भट्टोबास की हे तेल आहे. मग भट्टोबासी परिहारू दिला. भट्टोबासी म्हणितले, करडेल ऐसा काही मी स्वादू जाणे, तरी रुपयाची आण. मी त्या वाढलेल्या वस्तूला तेल आहे का तूप आहे हे खरोखरच मी जाणलं नाही, किंवा माझ्या लक्षात आलं नाही. जर खरोखर जाणलं असतं तर मी रुपयाची आण. रूपामयी म्हणजे महादेशाची शपथ आहे की हे मला तेल आहे का तूप आहे हे सुद्धा माझ्या जिभेला कळलं नाही. मग अवघ्याशी भोजने झाली. मग कटक देमाईशी आणि वंकी आयशी उभय वर्गे भट्टोबासांची शिष्य झाले. मग नाथोबासांनी
आपल्याला मिळालेले दोन्ही शिष्य ते भट्टोबासांच्या सांभाळी घातले. त्यांना सांगितले की तुम्ही आता आचार्यांना शिष्य करा. आचार्यांचे हे दोन्ही सांभाळी घातले आणि आचार्यांना गुरु केलं. नाथोबाई निरोविली यावरी भट्टोबासी समजतात ते म्हटले, मज गोसावी अधिकरण केले असे मनोणीची मी अवघ्याचा गुरु. एरवी अवघ्या श्री चक्रधराची धुरा आणि माझे हाकारे आता या नाथोशी कवनी हसू नको गा. नाथोबास हे साधे भोळे म्हणून कधी कधी लोक त्यांना सहजपणे त्यांची गंमत करायचे. परंतु नाथोबासांविषयी भट्टोबासांना अभिमान. भट्टोबास म्हणतात की आता नाथोबास सामान्य राहिले नाही. पहा, यांनी दोन जीव धर्मी लावले, या दोघांना ईश्वर मार्गाशी लावलेला आहे, काही सामान्य नाही. म्हणून यांना कोणी गंमत करायची नाही, हसायचं नाही. सगळ्या गुरुकुळातील मंडळींना आचार्य सांगतात. एरवी मी सगळ्यांचा गुरु म्हणजे देवाने माझ्यावर सोपवलं म्हणून मीच मोठा. एरवी सगळेच तुम्ही श्री चक्रधराच्या धुरा आहात. सगळेच जण हे ईश्वर मार्गीचे उद्धरण कार्याचं कार्य करण्यासाठी तत्पर आहात. पण समजा एक मुख्य माझ्यावर जबाबदारी म्हणून मी ती जबाबदारी सांभाळतो, सेवा म्हणून सांभाळतो. ऐसे भट्टोबाशी म्हणितले तयाची परी उपाध्ये कानोपाध्ये अशी कोणी काही पुसती तया ते भट्टोबासापाशी घेऊन येतील. तया तेही भट्टोबास हकारे म्हणती. मग मागवते भट्टोबास निंबे असे आले. अशा प्रकारे या देमाईसांच्या क्रियेचा स्वीकार केला आणि नाथोबासांकडून दोन जीव धर्मी लागले. त्यांनाही परत धर्मात आपलं शिष्यत्व त्यांना दिलं आणि मग पुन्हा भट्टोबास निंब्याला आले. अशा प्रकारे काही वेळेला धर्मरूप कार्यासाठी एखादं काही परनिष्ठ कार्य जर साध्य करायचं असेल तर त्या ठिकाणी जाऊन तशा प्रकारचे अधिकारी जीव असतात त्यांना घडून घडून योग्य करणे. जसं स्वामी सुद्धा कृपाचे अधिकार घेऊ असून कृपा मनोधर्मे आपल्या कृपा दृष्टीने अवलोकन करून त्या जीवाच्या ठिकाणचा अधिकार पाहून त्या ठिकाणी जायचे. मग बाईसांसारख्यांच्या ठिकाणी तो अधिकार होता म्हणून 3 दिवस स्वामी तिथे पाणी पात्र दूध करट्यामध्ये आरवण्या करतात. पण अधिकार होताना प्रेम द्यायचंच होतं आणि म्हणून तो पहिले स्वामींनी त्यांचा अनाधिकार नसला. जीव स्वरूपाच्या ठिकाणी अधिकारही असतात आणि अनाधिकारही असतात, पण अनाधिकार हे अधिकाराला आड येतात. आणि म्हणून मेघंकरी 6 मास बाईसाशी चिंतून चिंतून योग्य केले. मार्ग श्रेष्ठत्व, वयोवृद्धत्व, तपोवृद्धत्व हे त्रिदोष होते ते फेडिले. मग घरा जाऊन संबंध दिला. अशा प्रकारे काही अनाधिकार परमेश्वर नासतात. पहिले 6 महिने अगोदरच चिंतन करावं लागलं, असलेल्या दोषाला नासावं लागलं, पातळपणा असा आणावा लागला त्या ठिकाणी. कारण हे मागून आलेले दोष असतात. त्याला क्षोभरूप रसवरूप असं आपण म्हणतो. क्षोभ म्हणजे कुठले तरी देवताक्षोभ, पात्रक्षोभ आणि भूतक्षोभ जे आपल्यामध्ये प्रमादजन्य दोष मानलेले आहेत त्याला षडविध प्रमाद असं म्हणतात. विकार, विकल्प, हिंसा, देवताक्षोभ, पात्रक्षोभ आणि भूतक्षोभ याला षडविध प्रमाद म्हणतात. आणि मग त्या षडविध प्रमादाने त्यामध्ये अर्धे क्रियावधीचे दोष आहेत, अर्धे देहावधीचे दोष आहेत. पण देहावधीच्या दोषाला ऊर आहे, क्रियावधीच्या दोषाला ऊर नसते. क्रियावधीचा दोष घडला म्हणजे सृष्टी शून्य आहे. पण देहावधीचा जर समजा त्या ठिकाणी दोष असेल तर देहापर्यंत पुरुष उरलाची असे तो प्रसव मोडता येतो, प्रायश्चित करता येते, त्या दोषाला नाचता येते. पण त्या देहामध्ये असताना ती क्रिया घडली नाही, तो प्रसव मोडला गेला नाही. आणि म्हणून ज्या ज्या दोषे मोडली वाढ नाही तो तो जाणे बाणला रोग देही असं म्हटलेलं आहे. एखादा तो जर रोग दोष जर त्या ठिकाणी नाचला नाही, प्रसव जर मोडला नाही तो पुन्हा दुसऱ्या सृष्टीमध्ये डोळी फोड्याच्या दृष्टांताप्रमाणे उभा राहतो आणि मग तो अडथळा निर्माण करतो. ज्ञान देही दैवराटीचा तो दैवराटीच उभा राहतो. स्वामी म्हणतात येथीचे सन्निधानी घडले जे खोटे ते सन्निधानीची भोगितापरी कैसेही अन्यथात्व नाही. सन्निधानात जोडला असेल तो सन्निधानातच उभा राहतो. भक्तिजन म्हणतात बाईसांविषयी की बाईसा प्रेमी भक्त आहेत, पण नेहमी काबर तमतम करतात, भक्तिजनांशी नेहमी काबर भांडतात. स्वामी म्हणतात तोही एक सन्निधानात जोडलेला दोषच आहे. तो मागे सन्निधान घडलं ईश्वर अवताराचं,
तिथं असा तो दोष जोडलेला आहे. पुन्हा आता ईश्वर अवताराचं सन्निधान प्राप्त झालं, तो दोष पुन्हा इथे उभे राहतो. मागच्या सृष्टीचा दोष या सृष्टीवरती येत असतो, त्यालाच क्षोभरूप रसोरूप आपण म्हणतो. आणि मग तो प्रसवरूप क्षोभरूपतेचा दोष जर मोडला नाही तर तो पुढच्या सृष्टीमध्ये पुन्हा जशाला तसाच त्या ज्ञानदेहामध्ये तो उभा राहत असतो. कारण ज्ञानदेही त्याची निष्पत्ती आहे. ज्ञानदेहामध्ये दैवराटीचा अधिकार चालू होतो आणि मग पुन्हा ते अडथळे त्या ठिकाणी तो जोडत असतो. म्हणून त्याला देहावधी असं म्हटलेलं आहे की या देहामध्ये जोपर्यंत आहे तोपर्यंत आपण त्याला नासू शकतो, कारण त्या देहीचा त्या देही नासतो. नाहीतर मग तो घट्ट होतो, मग तो त्या ठिकाणी क्रियावधीमध्ये पडतो. देह सोडून गेलो का तो शिक्का लागला, मग तो शिक्का लागलेला तो पक्का झालेला आहे. आता तो पक्का झाल्यामुळे तिथे नासला नसल्यामुळं ज्या वेळेला पुन्हा त्याचा आणि दैवराटीचा योग येतो दुसऱ्या सृष्टीमध्ये, त्यावेळेला तो दोष पुन्हा त्याच्यासाठी तो उभा राहतो. आणि मग तो तिथे आपण प्रयत्न करतो की तो नासला पाहिजे, पण तो दोष त्या सृष्टीमध्ये नासत नसतो. त्यासाठी त्याला मग चर्या, आणि चर्येने त्याला पातळ पण येते, पण नासत नाही. नासण्यासाठी ते देह दिलेलं होतं. म्हणून असं म्हटलंय की तो देहेपर्यंत पुरुष उरलाचे असे. देहावधीचे दोष जसं वर्मस्पर्श, कखाय, विपरीत बुद्धी, अधिक वृत्ती इत्यादी प्रकारे जीवस्वरूपाचे हे संभावित दोष असतात. आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्या अंतकरणामध्ये अनुताप, अनिर्वेद, अनुशोच आणि आर्त हे चतुर्विध दुःख असलं म्हणजे हे दोष पुढे पुढे सरकत नसतात. म्हणून चतुर्विध दुःख आपल्या ठिकाणी वासनिक असो भिक्षुक असो हे आपल्या ठिकाणी प्रतिदिनीच्या आपल्या परमेश्वर विधीमध्ये असलंच पाहिजे. दंडोत घालताना परमेश्वराला प्रार्थना करावी, मागे पुढे भविष्यात अशा प्रकारचं अनिष्ट आपल्या ठिकाणी घडू नये यासाठी त्या दोषाला छेदक हे देहावधीचे दोष असतात, ते आपल्या प्रायश्चित्ताने आपल्याला नासवता येतात. अशा प्रकारे भट्टोबासांच्या या स्मृतीस्थळामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे शिष्य वर्ग भट्टोबासांनी त्यांनाही घडून मडून योग्य केलेलं आहे. हे सन्निधान आता इथं खेळी भट्टावर हे स्मृती आहे. खेळी भट्ट प्रश्ने द्रावकान वाजून एक दिशी शेगाव करा खेळी भट्टा भट्टोबासांचे दर्शन झाले. तेही भट्टोबासा ते पुशिले लोहगंध गाडा जडला असे तो उजडे ऐसे काही असे भटवासी म्हणितले असे द्रावक भेटे तरी लोहासी जरा फुटे ऐसी भट्टोबाशी उपपत्ती दिधली. ते खेळ भट्टांचा मनी टीक ऐशी बैसली आपुला मनी म्हणितले आता गावाशी जाऊ व्यवस्था करू मग भट्टोबासापाशी येऊ. आणि मग भट्टोबासांची आज्ञा घेऊन कुटुंबे घेऊन गावाशी गेले. खेळी भट्ट नावाचे सद्भक्त आहेत, तर त्यांनी ते सुद्धा विद्वान कर्मराहाटीमध्ये ते प्रयोजक आहेत आणि म्हणून थोडक्यामध्येच त्यांना त्याच्यातला सार समजला. त्यांनी असा थोडक्यातच शब्द उच्चारण करून प्रश्न विचारला. ते खेळी भट्ट भट्टोबासांना त्यांचं भेट झाली आणि तेही भट्टोबासांना विचारतात की लोहबंद गाडा चढला असे कर्माने कठीण झालेलं आमचं हे जीव स्वरूप आहे आणि त्या लोहबंद कर्माच्या पिंजऱ्यामध्ये आम्ही गुरफटून गेलेलो आहोत आणि हा गाडा उजळे ऐसे काही असे. या गाड्याला उजडण्यासाठी म्हणजे या कर्माला मुक्तता मिळण्यासाठी काही असा उपाय आहे का? कारण बहुतर काळ झाला म्हणजे त्याला वस्तू जर जुनी झाली त्याला गंध लागत असतो. तसं काही वेळेला आपल्या मनुष्य देहाच्या ठिकाणी या देहाचे जे काही आपले अवयव आहेत हे अवयव शिथिल होतात, त्याचबरोबर इंद्रिय सुद्धा शिथिल होतात. अशा वेळेला स्मृती राहत नाही, विस्मृती निर्माण होते, काही पाठांतर करायला गेलं तर आठवत नाही. आणि अशा वेळेला समजा आता आपल्याला अंतकरणामध्ये जर उत्पन्न झालं की मी आता अनुसरलो पाहिजे आणि मग
अनुसरल्यानंतर काळ भरपूर निघून गेलेला आहे, वृद्धापकाळ आलेला आहे आणि अशा वृद्धापकाळाच्या प्रसंगी कर्माचं कठीणत्व एवढं गाठोडं सोबत आहे, मग त्याचा काही उपयोग होईल का असं विचारलं त्या खेई भट्टांनी की माझं वय अतिक्रमलेलं आहे, मी वयाने सुद्धा फार ज्येष्ठ आहे आणि आता हे असं असलेलं वय अतिक्रमलेलं माझं कार्य आहे, मग या अनुसरणाचा मला काही उपयोग होईल का असं विचारायचं आहे. म्हणून सांकेतिक शब्दामध्ये असे काही शब्द असतात की ते बरोबर त्यांना बोध निर्माण करून देतात. असा प्रश्न विचारला की लोहबंद गाडा जडला असे ते उजळे ऐसे काही असे, गंजलेला आहे आणि त्याला उजळण्यासाठी काही उपाय आहे का? भटोबासी म्हणितले असे द्रावक भेटे तरी लोहासी जरा फुटे. जर का द्रावक गोटे मिळाले तर लोखंड सुद्धा पाझर फुटत असते लोखंडालाही, त्यालाही झरा फुटतो आणि पण तशा प्रकारे त्याला त्या ठिकाणी झरा फुटणारा भेटला तरच त्याला तो द्रावकपणा निर्माण होईल. तसं एखादं कर्म आहे ते कठीण झालेलं आहे आणि त्या कठीण कर्माला छेद देण्यासाठी जर तशा प्रकारचं त्याला सन्निधान झालं, तशा प्रकारचं त्याच्या ठिकाणी आचरण घडलं, तशी परमेश्वराची कृपा झाली तर कठीण कर्म सुद्धा नासू शकतात आणि त्याचं उद्धरण ईश्वर करू शकतात. अशा प्रकारचं एक त्यामध्ये आचार्य उत्तर देतात त्या शब्दामधून. लोहासी झरा फुटे, लोखंडाला सुद्धा झरा फोडता येतो, पण त्याला तशा प्रकारचं द्रावकत्व निर्माण करणारा पाहिजे तर त्या लोखंडालाही झरा फुटतो. तसं स्वामी शांताबाईचा विषयी म्हणतात की बाई शांताबाईसाचे कर्म येथून जाळीता न जाळत, एवढे चिकट कर्म होते की खूप खूप दुःख त्या बाईने जोडून ठेवले. नाशिता न नासती, पण तणाव आहे, देवाला स्वीकार आहे आणि म्हणून स्वामी शांताबाईसांकडून एक मास त्या बोरी बाबडीला पाणी शिंपायला लावतात. ईश्वराची आज्ञा आहे आणि आज्ञेच तो परमेश्वराने सांगितलं ते कार्य आहे आणि म्हणून कष्टरूप व्यापार करून कष्टरूप चर्या करून त्या ठिकाणी शांताबाईसाला स्वामींनी घडून मडून योग्य केलं. शांताबाईसाचे जे कर्म होते ते नासून टाकले. वास्तविक पाहता जाळीता न जाळती असं स्वामी स्वतः म्हणतात. आम्ही म्हणलं की आता लगेच नासावं, पण ते नासायला तयार नाहीत. विशेष प्रकारे स्वामींनी म्हणतात की आम्हालाही तिथे त्या नाचण्यासाठी कसरत करावी लागेल, काही गोष्टींसाठी कसरत करावी लागत असते. तसं परमेश्वराला सुद्धा एखादा समजा तो जीवाचा असलेला अनाधिकार किंवा एखाद्या भक्ताचं नासायचं असेल दुःख, तर ईश्वर सुद्धा त्या परमेश्वर भक्तासाठी, परमेश्वरही त्या भक्तासाठी तशा प्रकारची कसरत करतात आणि त्या भक्ताला त्या दुःखापासून सोडवितात. म्हणूनच अशा प्रकारे आचार्यांना ती व्यवस्था माहीत आहे. आचार्य हे सर्व जाण पुरुष असलेले, सर्व त्यांना त्या शास्त्राचा आवाका माहीत आहे, ब्रह्मविद्येचा, आणि म्हणून सांगतात की उजळता येऊ शकते. हा जीवात्मा या कर्मापासून वेगळा होऊ शकतो. मग ते लगेच म्हणतात की आता मी गावाला जाईल, व्यवस्था करेल, घरची निर्वडी करतो आणि लगेच मी येतो, असं मनामध्ये ते आपल्या निश्चय करतात. आणि आपल्या सोबत कुटुंबासहित ते भेटीला आले होते आणि म्हणून ते कुटुंबाला घरी घेऊन जातात, परिवाराला घरी नेऊन सोडतात आणि व्यवस्था करून येतात. ब्राह्मणा प्रश्ने अंतर प्रकाशाणु आदू. एक दिशी ब्राह्मणे एके भट्टवासाते पुसले भटो, तुमची मूर्ती झळझळीत दिसे तरी काही तुम्ही त्रिकाळ स्नान करिता. तव भट्टवासी म्हणितले गगनी तारांगणे झळकताती, ते काही तयाचे मंदिर झळकत दिसती की अंतुल आहे ते झळकत आहे. ना भटो, अंतुल आहे ते झळकत आहे. भटवासी म्हणितले तैसे माझ्या मंदिरांत वस्तू आहे ते झळकत आहे, हेतुलेनी तेही भिक्षा केली. एक ब्राह्मण भट्टवासांच्या भेटीला आले आणि आल्यानंतर ते भट्टवासांच्या जवळ बसले. बसल्यानंतर त्यांना भट्टवासांच्या त्या देहाकडे बघून आश्चर्य वाटायला लागलं की त्यांच्या ठिकाणी असलेलं झळझळणारं तेज
असलेलं ते एक धर्मरूपी त्यांच्या ठिकाणचं ते तेज त्यांना जळजळ करताना दिसलं. टवटवीतपणा, त्या देहाच्या ठिकाणी कुठलंच नैराश्य नाही, अगदी प्रफुल्लित असलेलं ते देह पाहून भट्टोबासांना ते म्हणतात की भटो, तुम्ही काही त्रिकाळ स्नान करिता, तुम्ही काही 3 टाइम आंघोळ करता का? मग त्यावर भट्टोबास त्यांना उत्तर देतात, हे जे झळझळ करणार आहे, हे शरीर तुम्हाला जे दिसते झळझळणारी दैवी, ही काही या शरीराची दैवी नाही, ते आंतून झळकत आहे. हे शरीरामध्ये असलेलं जे दैवरूपी कार्य आहे ईश्वरीचं, ते झळझळ करते माझं. जैसे गगनी तारांगणे झळकतात, ते काही तयाचे मंदिर झळकत आहे. गगनातले तारे झळझळ करताना दिसतात, वरून चमक आहे का त्याची? ती आतली चमक आहे, म्हणून तर एवढ्या वरून आपण खाली पाहतो तरी ते झळतात, परंतु तो आतलाच किळ पारतो. मुळातच आतून ती त्यांची असलेली प्रकाशरूपता त्यामध्ये आहे, म्हणून ते बाहेर प्रकाश टाकू शकतात. तो वरचा प्रकाश नाही, त्या तारांगणाच्या आतून प्रकाश निघालेला आहे. तसं इथे जो माझ्या देहामध्ये जो तुम्हाला हा झळझळणारा प्रकार दिसतो, तो माझा नसून तो माझ्या श्री चक्रधरांचा झळझळणारा प्रकाश आहे. तो माझ्या देवाचा धर्मरूपी प्रकाश आहे की ज्या देवाने ही ज्ञानशक्ती मला दिलेली आहे, त्या ज्ञानशक्तीचा तो झळझळणारा प्रकाश आहे. अशा प्रकारे त्या तारांगणाचं उदाहरण देऊन त्या भक्ताला समजून सांगितलं आणि ईश्वरी दैवी गुणाचं कार्य प्रगट केलं. यालाच ईश्वराचा दैवी गुण असं म्हणतात. तो दैवी गुण त्यांच्या ठिकाणी असतो आणि त्या दैवी गुणाचं ते कार्य असते. आणि म्हणून ते त्या दैवी गुणाचं कार्य एखाद्या वेळेला त्या व्यक्तीच्या सहवासात गेल्यानंतर, त्याच्या आपण सन्निधानात गेल्यानंतर तो कार्यभार त्या दैवी गुणाचा त्या ठिकाणी प्रगट होत असतो. एवढं त्यांनी ते कार्य बघितलं आणि आचार्यांच्या मुखातले शब्द ऐकले आणि लगेच त्या पुरुषाने संन्यास धारण केलेला आहे. माकार दाम पूर्वक भट्टवासी मार्गाशी प्रार्थने. कारण स्मृतीस्थळ हे मोठं आहे, परंतु आपल्याला काही स्मृती घ्याव्या लागतील, काही सोडाव्या लागतील, तेव्हा काही घेता येईल. तर भट्टवासांना जे काही द्रव्य मिळालेलं होतं, ते द्रव्य परमार्गाच्या ठिकाणी भट्टवासांनी कसं उपयोगी आणलं. जे ईश्वर मार्गाच्या निमित्तानं आहे मिळालेलं, ते ईश्वर मार्गी लावावं. आणि म्हणून भट्टवासांनी त्याचा उपयोग कसा केला या स्मृतीमध्ये आलेला आहे. एक वेळ देशी दुर्भिक्ष पडिले, भिक्षुकाशी भिक्षा नाही, भिक्षुके भिक्षेशी जाती, आणि झोडीये दोन्ही चारी कोरकेत. भट्टोबास भिक्षा थोडी देखतील आणि पचन घालितील, म्हणून भिक्षुके झोडीये तडी चिंध्या घालित. पहा की भट्टवास त्या ठिकाणी सर्व परिवारासहित 500-700 गुरुकुळ आहे, त्या सर्व परिवारासहित निवास करतात आणि आपले सन्निधानातील लोक आहेत ते भिक्षेला जातात. परंतु भिक्षेला गेलेले लोक आहेत त्यांना काही भिक्षा मिळत नाही, थोडी थोडी भिक्षा मिळायची, जेवण पूर्ण होत नसायचं. मग आता भट्टवासांना वाईट वाटेल, आपल्या गुरुला चिंता वाटेल की आपल्या शिष्यांना अन्न भेटत नाही, आणि म्हणून ते आपली झोडी भरलेली दिसली पाहिजे पदार्थाने, म्हणून काय करायचे, खाली झोडीमध्ये बारीक बारीक अशा चिंध्या कपड्याच्या टाकायचे आणि त्यावरती थोडाफार कोरका वगैरे भाकर ठेवायचे आणि झोडी मग अशी भरलेली दिसायची, म्हणजे आचार्यांच्या लक्षात येऊ नये की यांना अन्न मिळालं नाही. अशा प्रकारे आपल्या गुरूंविषयी काळजी घेत होते शिष्य मंडळी. तर ते त्या काळात पडलेलं दुर्भिक्ष म्हणजे दुष्काळ पडलेला आहे. आणि म्हणून पचन घालितील म्हणून भिक्षुके झोडी तडी चिंध्या घालिती वर भिक्षा ठेविती. मग भट्टवासा झोडिया दृष्टीपुता करीती आणि गंगेशी भोजन करावे अशी जाती. आयसा एक दिवशी भट्टवासी एकाचे झोडीशी तडी हातू घालून भिक्षा उचलली
तो हळू लागले. एक दिवशी भट्टवासांनी एका भिक्षुकाची जी झोडी होती त्या झोडीला असा खालून हात लावला. खालून हात लावल्याबरोबर ती झोडी हलकी लागली. यांना वाटलं की झोडी एवढी भरलेली दिसते आहे आणि हलकी कशी काय झाली. म्हणून आचार्यांना त्याचं नवल वाटलं की झोडी तर मोठी आहे आणि ती हलकी कशी एवढी हाताला लागली आणि काही हळू झोडी का. भट्टवासांच्या मनात प्रश्न निर्माण झाला की ही झोडी एवढी हलकी अशी का बरं लागली. म्हणून भीतरली अन्न ऐसे केले तो तडी चिंध्या देखिल्या. सगळं ते अन्न पाहिलं बाजूनं सारून खाली चिंध्या आणि वर थोडीशी भाकर. भट्टवासांच्या लक्षात आलेलं आहे. मग उगेचे ऐसे राहिले. भट्टवास स्तब्ध झाले. दुर्भिक्ष पडले ऐसे कळले. मग विडींच्या निद्रास्थानी अवघे बसले होते. भट्टवास आपुला स्थानी होणी उठिले. उभया ठाकोनी हात जोडणी प्रार्थिले. तुम्ही अवघे श्री चक्रधराच्या धुरा असा तरी मी मागेन ते मत द्यावे. मग भट्टवासांनी आजपर्यंत चूल पेटवली नव्हती आपल्या परमार्गामध्ये की आपल्याला भिक्षा मिळते कशाला विनाकारण स्वयंपाक करायचा आणि म्हणून पचन वाचन न करावे. हे स्वामींचं श्रुतिवाक्य ते सर्व शिष्य वर्ग पाळत होते. आणि भट्टवासांच्या लक्षात आलं की आता एवढे लोक आपले वाढलेले आहे. सगळ्यांना भिक्षा मिळणं कठीण झालेलं आहे. कोणी भिक्षा वाढत नाही आणि म्हणून त्या झोडीला लावलेला हात त्यावरून लक्षात आलं की अन्न भेटत नाही. आणि मग भट्टवास काही न बोलता संध्याकाळी सगळेजण आपापल्या पट्टीवर बसलेले आहेत आणि बसलेले असताना भट्टवास त्या सगळ्यांच्या समोर जाऊन उभे राहतात आणि सगळ्यांना हात जोडून म्हणतात की तुम्ही श्री चक्रधराचे धुरा, तुम्ही या परमार्गाची वाटचाल करणारे, परमेश्वराच्या उद्धरण कार्याची वाटचाल करत असताना तुम्ही त्या परमेश्वराचा मनोधर्म सिद्धीला नेणारे सर्वजण आहात. आणि म्हणून तरी मी मागेन ते मज द्यावे. आता मी एक तुम्हाला मागणं मागतो. गुरु आपल्या शिष्यांना म्हणतात ऐसे म्हणून अवघ्याशी दंडवत घातले. सगळ्यांच्या समोर जातात आणि मी एक तुम्हाला मागणं मागतोय आणि त्यांच्या समोर जाऊन भट्टोबा दंडवत घालतात. तव अवघे गजबजोनी उभे ठाकले. सगळ्यांना आश्चर्य झालं. आज भट्टोबा असं का आपल्याला म्हणतायत आणि का बरं असे आपल्याला दंडवत घालतायत. शिष्यांना वाटलं अवघा म्हणितले उठा उठा भटो मागाल ते देवने. तुम्ही दंडवत घालू नका, आमच्या पुढे लांब दंडवत घालू नका. तुम्ही आमचे गुरु आहात, काय म्हणणं आहे ते सांगा, आम्ही मान्य करू असं सगळ्यांनी सांगितलं. भटवासी म्हणितले मग म्हातार दाम आला असे तो विनियोगाशी न्यावा. आजी लागून माझी एकी भिक्षा घ्यावी. मग अवघाही मानिले. भट्टवासांनी सांगितलं काही मला जे पूजनामध्ये भजनामध्ये जे काही लोकांनी मला द्रव्य दिलेलं आहे परमार्गाच्या हेतूने ते द्रव्य माझ्यापाशी संचित आहे. आजपासून सगळ्यांनी एक वेळचं जेवण या परमार्गात सगळ्यांनी घ्यावं. पचन या ठिकाणी एकत्र केल्या जाईल आणि सगळ्यांनी या पचनातून भिक्षा घ्या. मला जे मिळालेलं द्रव्य आहे त्या द्रव्यातून आपण हे सर्व पदार्थ विकत घेऊन इथे पचन करू आणि सगळ्यांनी एक वेळची भिक्षा या पचनातून घ्यायची असं भट्टोबा सगळ्यांना म्हणतात. सगळ्यांनी ते मान्य केलं. अशा प्रकारे भट्टोबाशी मग रंधन करविती. भिक्षुके भिक्षा नेमो सारिती. मग भट्टोबासांची एकी भिक्षा घेती. एकी पोळी वरण कडी भातू काही पत्र शाक ऐसे आपुलाली भिक्षा घेऊन गंगेशी जेवावयासी जात. मग त्या काळापासून पचन प्रक्रिया चालू झाली. निमित्त विधी एकत्र आहे, बहुतांचा समावेश आहे. अशा वेळेला पचन पाचन ह्या गोष्टी कराव्या लागतात आणि म्हणून तो एकत्रित केलेला पचनाचा विधी हा निमित्त विधीमध्ये सामावत असतो. निमित्त विधी त्याला असं म्हटलेलं आहे की तो दोष काही वेळेला हिंसाही घडतात, काही वेळेला तो पचनविधी करताना अनेक निषेध घडतात आणि म्हणून ते सगळे समजा ते निषेध असतील काही दोष असतील त्या पचनाच्या माध्यमातून निमित्त विधीच्या रूपाने काही गोष्टी ईश्वर हेतू कारणे केलेल्या असतात. म्हणून तो दोष आपल्याला लागत नाही. अर्थात तो दोषच असतो परंतु तो दोष ईश्वर पोटी सामावून घेतात. कारण ईश्वर हेतुस्तव महादाईसा जसं
रुद्रपूरला श्री गोविंद प्रभू बाबा जायचे आणि म्हणून त्या परिवारामध्ये तो परिवार जंतूशी भरला असे, नाली होती, त्यामध्ये सगळे किडे आळ्या अशा जंतू निर्माण झालेले आणि त्याचा वास यायचा. श्री बाबाचं प्रतिदिनी जाणं येणं, महागाईचा दररोज तो परिवार, किडे मुंगे माकोडे असतील त्यामध्ये हिंसा घडायची, तो परिवार साफ करायचा, किड्या मुंगी मरायचे. मग ती झालेली हिंसा काही त्याचा दोष महागाईला लागला असेल का? नाही, ईश्वर हेतुस्तव. परंतु जे जीव हिंसा झाली, जे मेले ते तरी वाया गेले का? त्यांना सुद्धा परमेश्वर हेतून घडलेली क्रिया असते, म्हणून त्यांनाही परमेश्वर फळदातृत्व करतात. कुठल्या तरी देवता फळाच्या ठिकाणी त्यांचं त्या ठिकाणी परमेश्वर सुखरूप कार्याला त्यांनाही नेतात. कारण ईश्वराला सर्व जाणत्व आहे, ईश्वर सर्व जाणतात. आणि म्हणून निमित्त विधीमध्ये असे काही जीवात्मे असतात की ते काही त्या ठिकाणी हिंसा घडतात आणि म्हणून ते हिंसा झालेले जीवात्मे सुद्धा त्यांनाही त्या ईश्वर मार्गीच्या माध्यमातून सुखरूप फळाची वाटचाल होत असते. कारण तो जीव दैवराटीच्या विनियोगामध्ये त्या ठिकाणी गेलेला आहे. ईश्वर मार्गामध्ये काही दैवराटीच्या व्यापारामध्ये तो जीव त्या ठिकाणी गेलेला आहे आणि म्हणून त्यालाही त्या जीवाला ईश्वर मार्गीच्या कणवा निघतात. त्या माध्यमातून परमेश्वर फळाधिक देतात आणि आतपडे जे लेप असतात, अर्ध्यात मेलेला आहे तो लेपही त्याचा नष्ट होऊन जातो. अशी ईश्वराची त्या जीवात्म्यावरती कृपा होते. आणि म्हणून वचन पाचन निमित्त विधीमध्ये घडल्यामुळं तो दोष सुद्धा त्या निमित्त विधीच्या विधीमध्ये सामावला गेला. आणि विधी व्यतिरिक्त जर असेल, आपल्या स्वात्मीनी मनाने केलेली एखादी हिंसा असेल, ती निमित्त विधीमध्ये सामावत नसते. आपल्या हव्यासाने केली, आपल्या वासनेनी किंवा इंद्रियाच्या वावग्या चेष्टा, ज्याला आपण म्हणतो की स्वतःहून करणे, काही प्रयोजन नसताना असं आपण स्वतःहून एखादी जर क्रिया केली तर त्याचा दोष तो आपल्या स्वतःला लागेल. पण चार चौघाच्या संयुक्त विद्यमानाने काही एखादी गोष्ट आपण करत असू, त्याचा मात्र आपल्याला दोष लागत नसतो. अशा प्रकारे ईश्वर हेतूची क्रिया असेल तर त्याचा दोष त्या निमित्त विधीमध्ये सामावतो. ईश्वर हेतू विरहित स्वतःसाठी एखादी आपण अशा प्रकारची क्रिया केली तर त्याचा दोष तो आपल्या स्वतःवरच असतो, तो निमित्त विधीत सामावत नाही. अशा प्रकारे पचन पाचनाची क्रिया या ठिकाणी भट्टवासांनी करायला लावली. मग ते रंधन ज्या काळापासून चालू झालं तेव्हा भिक्षा सगळेजण एकत्र येऊन एका ठिकाणी घ्यायचे आणि ते पदार्थ त्या ठिकाणी तयार व्हायचे. मग गंगेला जाऊन आपलं भोजन करायचे. ऐशी आपुलाली भिक्षा घेऊन गंगेशी जेवावयासी जाते, यापरी भटोबासांचे द्रव्य ते उपयोगाशी गेले, तेव्हा सुकाळू झाला मग नेगती. जेव्हा सुकाळ झाला म्हणजे जेव्हा दुर्भिक्ष निघून गेलं, दुष्काळ पडलेला होता पण दुष्काळ स्थिती जी होती ती संपली. बस का बाबा, पावणे पाच होता. दुष्काळाची जी स्थिती होती ती त्या ठिकाणी संपून गेलेली आहे. आणि अशी दुष्काळ स्थिती संपल्यामुळं पुन्हा मग सगळ्यांना भिक्षा मिळायला लागली आणि मग पुन्हा सर्वजण भिक्षेला जायचे. अशा प्रकारे हा परमार्ग आहे. या परमार्गाची ही वाटचाल या स्मृतीस्थळाच्या माध्यमातून कशा प्रकारे धर्म आचरण आपल्या पूर्वजांनी केलेलं आहे, ह्या स्मृती आपण आठवतो आणि त्या स्मृतीला आपल्याला आठवल्यानंतर आपल्यालाही थोडाफार उजाळा मिळतो की नाही संपूर्णता, पण एक तरी वचन, एक तरी आपल्याकडून परमेश्वराचं काही आज्ञावाक्य शेवटपर्यंत आपल्या मुखातून किंवा आचरणातून ते पाळलं गेलं पाहिजे. कुठला तरी आपल्याला त्या आचरणाने परमेश्वराला तोष झाला पाहिजे. म्हणून अंतकरणामध्ये त्याचा आपल्या ठिकाणी त्याचा सहवास नेहमीसाठी, मग तो वासनिक असेल, नामधारक असेल, भिक्षुक असेल, तर त्यामागे ईश्वराचा हेतू असणं फार महत्वाचं असते. असं आपल्याला या पचन पाचनातून सुद्धा लक्षात येईल का ईश्वर हेतुस्तव मार्गासाठी आचार्यांनी ते पचन पाचन चालू केलं. काय म्हणता? शोध म्हणजे ते एक पाठ निर्मिती आहे ना, वेगवेगळे पाठ असतात, वेगवेगळे. समजा यांचं मत असं आहे, त्यांचं मत असं आहे, असं. शोध म्हणजे एखादं शोधून
जसं स्मृतीस्थळ आहे, तर समजा कोणाच्या आशा ऐकण्यात आहे, एखाद्या दुसऱ्याचं काही वेगळं ऐकण्यात आहे, मग तो नवीन प्रकारचा त्यामध्ये शोध लागलेला असतो की अशाही प्रकारचं एक मत्त आहे, त्याला मत्त म्हणतो आपण, त्याला विचार म्हणतो. कोण्या महानुभावांच्या मत्ताने असा शोध लागला, कोणाचं म्हणणं असं आहे, म्हणून ते शोध, त्यालाच वासना भेद म्हटलेलं आहे. एकी वासना, एकाच्या मत्ते.